बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळाला। अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले तर कोणी पर्यायी मार्ग शोधला। असंच आपण जर पाहिलं तर बदलापूरमधील समर्थ कृपाचा वडापाव आहे तो आता चुलीवरती सुरू झालेला आहे। या मांजर्ली चौकाच्या परिसरामध्ये प्रसिद्ध असणारा हा वडापाव मोठ्या प्रमाणात ग्राहक येथे वडापाव खाण्यासाठी खरेदीसाठी येत असतात। आताही आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ग्राहक या दुकानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात, परंतु व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे तब्बल 4 ते 5 दिवस त्यांना दुकान जे आहे ते बंद ठेवावं लागलेलं। परंतु आता आपण बघू शकतो त्यांनी एक पर्यायी मार्ग जो आहे तो सुरू केलेला आहे आणि चूल आपण जर पाहिलं तर चूल या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे आणि या चुलीवरती आता त्यांनी वडापाव असेल भजीपाव असेल तळायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी एक पर्यायी मार्ग जो आहे तो त्यांनी शोधलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या दुकानाचे मालक आपल्यासोबत जोडलेत। सर, चूल पेटवलेली आहे, वडापावची विक्री करतात, काय सांगाल? चूल पेटवली म्हणजे 4-5 दिवस आम्ही गॅसमुळे बंद ठेवला होता धंदा आणि आता चालू केलेला सुकी लाकडं आणून आम्ही गावामधून धंदा चालू केला आहे। फटका गॅस मिळत नाही त्याचा काय फटका बसला का त्याचा? गॅस नव्हती मिळत त्याच्यामुळे 4-5 दिवस आम्ही धंदा बंद ठेवला होता आणि आता ते बोललेत का गॅस तुम्हाला मिळणार 4-5 दिवसामध्ये बोलले का गॅस मिळेल असं म्हणाले। किती नुकसान झालं तरी 4-5 दिवसात? 4-5 दिवसांमध्ये 50-60 हजार रुपये नुकसान झाले रोजचा आपला धंदा आणि सगळ्या गोष्टी। आता चूल पेटवली, लोकांना परत यायला गर्दी व्हायला सुरुवात झाली। गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि वडापाव आमचा विक्री होत आहे। आता आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये चुलीवरती आता वडापाव जे आहे ते बनवायला सुरुवात झालेली आहे, कारण की व्यावसायिक गॅसचा तुटवडा आहे। अनेक चहाचे स्टॉल असतील, वडापाव असतील, त्याची दुकानं जी आहेत ती बंद झालेली। परंतु आता आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या व्यावसायिकांनी ही शक्कल लढवलेली आहे आणि आता आपण बघू शकतो चुलीवरती या ठिकाणी वडापाव होताना भजी होताना आपल्याला पाहायला मिळते। व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार। ताई, खरं तर आपल्या बदलापूर शहरामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा कुठेतरी तुटवडा पडतो आहे, हा पर्यायी मार्ग शोधलेला आहे, काय सांगा? आमचं 4 दिवस झाले आमचा धंदा बंद होता, तर मीच म्हटलं माझं माहेर सावरा आहे, सावऱ्यावरून गावावरून आम्ही लाकडं घेऊन आलो आणि आजपासून आम्ही चालू केलेलं आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळेल काय बोलणं झालंय का आपलं? झालंय, पण बोलतात का अजून 2-4 दिवसात भेटेल म्हणून, पण अजून काही गॅरंटी नाहीये। आता पुढे बघू म्हणजे कसं काय करायचं ते, नाही तर फाटी आहेत म्हणजे आमच्या गावाकडे, तीच आम्ही आणणार आणि आमचा व्यवसाय चालू ठेवणार। नक्कीच आपण पाहिलं त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था जी आहे ती व्यवसायाकडून करण्यात आलेली आहे आणि चुलीवरती आपण जर पाहिलं तर वडापाव या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात बदलापूरमध्ये वडापावची मागणी लोकांची असताना कुठेतरी बंद असताना दुकान तब्बल 4 ते 5 दिवस बंद होतं, त्याचा फटका व्यावसायिकांना पडलेला आहे। परंतु आता पर्याय मार्ग त्यांनी शोधलेला आहे। जी महत्त्वपूर्ण बैठक 2 दिवसांपूर्वी पार पडली त्याच्यामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहे तिथे सर्वप्रथम गॅस देण्याची माहिती देण्यात आली, त्याच्यानंतर व्यावसायिकांनाही लवकरच हा पुरवठा जो आहे तो सुरळीत करण्यात जाणार आहे। काही व्यावसायिक आपल्यासोबत जोडले, त्यांच्याशी आपण संवाद साधणार। दादा, कसा लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय? 4 दिवस दुकान बंद होतं आणि आता आपण पर्यायी मार्ग शोधलेला आहे। तर गॅस नसल्यामुळे आम्ही चुलीवर आता बनवणार आहे, तर आता बघू किती दिवस गॅस मिळते नाही मिळत, तोपर्यंत आता चुलीवरच करणार। आणि कसं 2 लोक आपल्याकडे कामाला आहेत, त्यांचं पण पगार पेमेंट वगैरे, गाड्याचा भाडा वगैरे, त्याच्या प्रॉब्लेममुळे आम्ही हा सोल्युशन काढला आहे। 4 दिवस दुकान बंद होतं, आता कुठेतरी पर्याय मार्ग शोधल्यामुळे लोकांची पण गर्दी आता वाढायला सुरुवात झाली। कारण आता आपलं वडापाव म्हणजे खायला तर टेस्टीच आहे, त्याच्यामुळे आता लोकांना खायला मिळालं नाही, त्याच्यामुळे आता गर्दी एकदम आता म्हणजे वाढते। प्रशासनाकडे काय विनंती असेल लवकर सुरळीत होण्यासाठी? लवकरात लवकर आम्हाला म्हणजे सिलेंडरचं करून द्यावा बस। किती नुकसान झालं 4 दिवस दुकान बंद? नुकसान म्हणजे आता बघा आमच्याकडे 3 माणसं कामाला आहेत, त्यांचा पगार वगैरे काढणं आणि गाड्याचा भाडा वगैरे, त्यांचं नुकसान म्हणजे आम्हाला तर त्यांना काही करून म्हणजे देणंच आहे ना भरून, असं तो नुकसान म्हणजे झालेलाच आहे असं। नक्कीच आपण बघितलं कशा प्रकारे व्यावसायिकांनी शक्कल लढवलेली आहे, याचाच आपण अनुभव घेतलेला आहे। मांजर्ली चौकातील भाऊ चायनीजच्या समोरच असणारे प्रसिद्ध वडापावचं दुकान आहे। आता आपण जर पाहिलं तर तब्बल 4 ते 5 दिवस दुकान बंद होतं आणि आता आपण पाहू शकतो वडापाव खरेदी करण्यासाठी, वडापाव खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांची धावपळ इथे होताना आपल्याला पाहायला मिळते। 4-5 दिवस दुकान जे आहे ते बंद होतं आणि आता आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ही चूल जी आहे त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि आता चुलीवरतीच बदलापूरमध्ये जे आहे ते वडापाव विक्रीला सुरू झालेले आहे। प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर हा जो अडथळा आहे
तो दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वप्रथम हॉस्पिटल असतील, सोबतच ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये सेवा आहेत त्यांना सिलेंडर जो आहे तो पुरवला जातो, त्याच्यानंतर व्यावसायिकांनाही दिला जाणार आहे. सर तुमचं सकाळी बोलणं झालं, हॉस्पिटलला सिलेंडर दिलं असं. भारत गॅसचे 36 सिलेंडर आले होते. मला बोलले ते का त्यांनी हॉस्पिटलला ते 36 सिलेंडर दिलेले आहेत, तर ते बोलले तुम्हाला 2-4 दिवसामध्ये सिलेंडर उपलब्ध होतील. नक्कीच आपण पाहिलं आज जे सिलेंडर आलेले आहेत ते हॉस्पिटलला देण्यात आलेले आहेत आणि 2-4 दिवसामध्ये व्यावसायिकांनाही सुरळीतपणे मागणीनुसार पुरवठा जो आहे तो केला जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे. परंतु आता आपण जर पाहिलं तर बदलापूरमधल्या व्यावसायिकांनी शक्कल लढवलेली आहे आणि व्यवसाय बंद न करता, कारण की त्यांचं गाळ्याचं भाडं असेल, 3-3, 4-4 कर्मचारी त्यांच्या दुकानामध्ये कामाला आहेत, त्यांचा पगार देणं असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी आता शक्कल लढवलेली आहे आणि चुलीवरती आता वडापाव बनवायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. आणि एक नवीन ट्रेंड जो आहे तो आपल्या बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हा चुलीवरचा वडापाव खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांची ही गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजला फॉलो करा.